नमस्कार. स्त्री पुरुष समानता हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. जशी स्त्री महत्त्वाची आहे तसा पुरुषसुद्धा महत्त्वाचा आहे. स्त्रीविना पुरुष नाही, पुरुषाविना स्त्री नाही. म्हणून दोन्ही धागे फार महत्त्वाचे आहेत. स्त्री आणि पुरुष या दोघांमुळेच संसार हा सुखाचा होत असतो. जीवन हे सुखाचं होत असतं. जीवन हे आनंदी होतं. जीवन हे मजेदार होतं. कोणी एकट्याने जीवन हे मजेदार होत नाही. जीवन हे आनंदी होत नाही. जीवन हे सुंदर होत नाही. कोणी एकट्याने संसार सुखाचा होत नाही. म्हणून संसार आणि जीवन सुखाचं होण्यासाठी, आनंदाचं होण्यासाठी, मजेदार होण्यासाठी, रंगमय होण्यासाठी, सुखमय होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी दोघा स्त्री पुरुषाची गरज असते. दोघेही एकमेकाशिवाय राहू शकत नाही. दोघांनाही एकमेकाशिवाय जीवन जगता येत नाही. जीवन हे ईश्वराची देणगी आहे. जीवन हे एकदाच मिळते, ते वारंवार येत नाही. पण जीवन हे फार महत्त्वाचं आहे. जीवन हे अनमोल आहे. जीवन हे अनमूल्य आहे. जीवन हे अमूल्य आहे. महत्त्वपूर्ण हे जीवन आहे. असं जीवन जगत असताना अनेक संकटं येतात, अडचणी येतात, समस्या येतात, दुःख येतात, कठीण परिस्थिती येते, बिकट परिस्थिती येते. सर्वांचा सामना करण्याची कुवत, क्षमता असली पाहिजे. आणि या सर्व संकटाचा, समस्याचा, अडचणीचा, दुःखाचा सामना दोघांनी केला पाहिजे. स्त्री आणि पुरुषांनी म्हणजेच नवरा आणि बायकोंनी या येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, दुःखाचा, समस्याचा, कठीण परिस्थितीचा, बिकट परिस्थितीचा सामना जर धैर्याने, निकाराने, हिम्मत ठेवून केला तर जीवन सुखी होते, आनंदी होते, रंगमय होते. म्हणून हे दोघेही महत्त्वपूर्ण आहे. कारण या दोघांनीच संसार सुखरूप होतो, आनंदी होतो, मजेदार होतो, सुखमय होतो. म्हणून हे दोन्हीही सुखी आनंदी जीवनाचे, मजेदार जीवनाचे, सुखमय जीवनाचे, सुंदर जीवनाचे चाके आहेत, धागे आहेत, अलंकार आहेत, रत्न आहेत. म्हणून हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. म्हणून पुरुषाशिवाय स्त्री नाही, स्त्रीशिवाय पुरुष नाही. दोघांनीही प्रेमाने, सामंजस्याने, एकतेने, चांगुलपणाने राहिले पाहिजे. दोघांनीही करकर करू नये, किरकिर करू नये, एकमेकाविषयी तिरस्कार करू नये. दोघांनीही एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे. दोघांनीही प्रेमाने राहिलं पाहिजे. दोघांनीही अडीअडचणी, संकटे, समस्या, दुःख दोघांनी सोडून घेतले पाहिजे. आपली भानगड, आपल्या बारा भानगडी, आपली गाऱ्हाणी, आपले सुखदुःख दोघांनीही सोडवले पाहिजे. ॲडजस्टमेंट केली पाहिजे. कोणती गाऱ्हाणी केली नाही पाहिजे. करकर करू नये, किरकिर करू नये. दोघांनीही समानतेने, प्रेमाने, विश्वासाने, सामंजस्याने हे दुःख, अडचणी, समस्या, संकटे सोडवली पाहिजे. तरच जीवन सुंदर होतं, सुखी होतं, रंगमय होतं. दोघांमध्येही समानता असली पाहिजे. कारण जेवढा पुरुष महत्त्वाचा आहे तेवढी स्त्री महत्त्वाची आहे. जेवढी स्त्री महत्त्वाची आहे तेवढा पुरुष महत्त्वाचा आहे. स्त्रीशिवाय पुरुषाला सुख नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला सुख नाही. म्हणून दोघेही श्रेष्ठ आहे.
एकटी स्त्री श्रेष्ठ नाही, हे एकटा पुरुष श्रेष्ठ नाही, तर दोघेही श्रेष्ठ आहेत, दोघेही समान धागे आहेत. एकटा स्त्रीलाच महत्त्व देणं हे चुकीचं आहे, या एकट्या पुरुषालाच महत्त्व देणं हे चुकीचं आहे. पण काय जरी झालं, कोणती तरी भानगड झाली, काही जरी घटना घडली, या कोणतंही दुःख आलं, कोणतीही समस्या आली, तर ती दोघांनी सोडवावी आणि त्याला दोघंही जबाबदार असतात. संसार तुटण्याला दोघंही जबाबदार असतात. घरातल्या प्रत्येक कामाला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक संकटाला, प्रत्येक दुःखाला, प्रत्येक समस्याला, प्रत्येक अडचणींना दोघंही जबाबदार असतात. म्हणून एकाला नाव बोट ठेवणे हे चुकीचं आहे. केवळ स्त्रीला चांगलं म्हणणे, पुरुषाला खराब म्हणणे हे चुकीचं आहे. स्त्रीला नाव बोट ठेवणे, पुरुषाला चांगलं म्हणणे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून संसार दोघाचा आहे, दोघाकडूनही चुका होतात, त्याला दोघंही जबाबदार आहेत. टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजत असते. म्हणून चुका दोघाच्याही होतात. संसार दोघाचा आहे, दोघाकडूनही चुका होतात. म्हणून एखाद्या कठीण परिस्थितीला, एखाद्या समस्याला, एखाद्या घटनेला, एखाद्या प्रसंगाला, एखाद्या स्थितीला, एखाद्या परिस्थितीला दोघंही जबाबदार असतात. दोघंही तेवढेच जबाबदार असतात, कारण हे समान धागे आहेत. समाज असो या कोणीही असो, या कोणती व्यक्ती असो, सर्वांनी दोघालाही जबाबदार ठरवलं पाहिजे. एकट्या पुरुषाला दोष देऊ नये, या एकट्या स्त्रीला दोष देऊ नये, कारण या दोघाचाही दोष असतो. म्हणून दोघांनाही सविस्तरपणे समजून सांगावं, सविस्तरपणे समजून सांगावं. या स्त्रीमुळे पुरुषावर अन्याय होऊ नये, कारण पुरुषही तेवढाच महत्त्वाचा आहे. पुरुष हा पूर्ण घर चालवतो, परिवारांना जगवतो, कष्ट करतो, मेहनत करतो, संघर्ष करतो, त्याला आराम नसतो, त्याला आपल्या लेकराबाळाची चिंता असते, धास्ती असते, काबाड कष्ट करतो सतत. घरात काय कमी पडलं, घरात काय नाही याची त्याला धास्ती असते. केव्हा कोणती गोष्ट लागल, किंवा काय होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून पुरुष सतत चिंतेत असतो, फिकीरमध्ये असतो. त्याला परिवाराची पूर्ण काळजी असते, लेकराबाळांची पूर्ण काळजी असते, आपल्या पत्नीची, आपल्या लेकराबाळाची त्याला काळजी असते. म्हणून सतत धास्तीत असतो आणि तो कष्ट करत असतो, काबाड कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, राबत असतो. परिवाराला पूर्णपणे सुखी करण्याचा प्रयत्न तो करत असतो. परिवार सुखी व्हावा, चांगला व्हावा, सुंदर व्हावा, त्यांना सर्व सुख मिळावं, लेकराचं शिक्षण पूर्ण व्हावं, आपल्या परिवाराला सर्व प्रकारचं सुख मिळावं, काही कमी पडू नये, ज्यासाठी धडपडत असतो, तळमत असतो. पुरुष हा तळमळी असतो, धडपडी असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, त्याला चिंता असते, काळजी असते, तो जिद्दी असतो, चिकाटी असतो, मेहनती असतो, कष्टाळू असतो, प्रेमळ असतो, विश्वासू असतो, संघर्षी असतो. म्हणून हा झटत असतो, राबत असतो. म्हणून अशा पुरुषाला दिलासा देणे आवश्यक आहे. या अशा पुरुषाची हिंमत वाढवणे आवश्यक आहे. हे स्त्रीचं काम आहे. अशा पुरुषाची हिंमत वाढवणे, त्या दिलासा देणे, विश्वास ठेवणे, प्रेम देणे, चालना देणे, प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे हे स्त्रीचं काम असतं. कारण पुरुष हा अखंड परिश्रम करून, मेहनत करून परिवार जगवत असतो. पुरुषाकडे कोणताही दोष नसतो, कारण पुरुष हा कष्ट करून, मेहनत करून जर घरी आला, काबाड कष्ट करून घरी आला, अशा पुरुषाला सहानुभूतीची गरज असते, प्रेमाची गरज असते, दिलासाची गरज असते, प्रेरणेची गरज असते, प्रोत्साहनाची गरज असते. कधी कधी हा पुरुष टेन्शनमध्ये असतो, रागात असतो,
कधी कधी त्याचं काम होत नाही, कधी कधी काही अडचणी येतात, काय घटना घडतात, काय प्रसंग घडतात, त्यामुळे पुरुष हा दुःखामध्ये असतो. त्याच्या मनात काय आहे हे पत्नीने ओळखलं पाहिजे, स्त्रीने ओळखलं पाहिजे. आणि अशा दुःखी असलेल्या पुरुषाचा दिलासा स्त्रीनं वाढवला पाहिजे. अशा पुरुषाला प्रेरणा स्त्रीनं दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याची अनुभूती वाढवली पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. तरच हा संसार टिकून राहील आणि एकमेकावरचं प्रेम टिकून राहील. म्हणून एकट्या पुरुषाला दोष देऊ नये. हा दोष दोघाचा असतो. संसार दोघाचा आहे, दोघाचा दोष आहे. काही घटना घडली, कोणताही प्रसंग घडला, कोणतीही परिस्थिती आली, कोणती बिकट परिस्थिती आली, तर प्रथम आधी कारण जाणून घ्यावं की कोणाची चूक आहे, पत्नीची या पतीची, पुरुषाची या स्त्रीची. आधी याचं कारण जाणून घ्यावं आणि नंतरच त्याचा निकाल करावा, फैसला करावा. परंतु कोणत्याही कारणामुळे, कोणत्याही घटनेमुळे, कोणत्याही प्रसंगामुळे, कोणत्याही स्थितीमुळे एकट्या पुरुषाला जबाबदार ठरवणं, एकट्या पुरुषाला दोष देणं हे चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. हे अन्यायकारक आहे, पुरुषावरचा एक अन्याय आहे. म्हणून काय घडलं, नेमकं काय झालं, कशा चूक आहे, कोणाकडे चूक आहे हे समजून घ्यावं आणि नंतरच निर्णय करावा. यामुळे संसार बिघडणार नाही, संसाराची बेचिराख होणार नाही. कारण संसार दोघाचा असतो, पण दोघांनीही संघर्ष करायला पाहिजे, दोघांनीही मेहनत करायला पाहिजे, दोघांनीही संसार करायला पाहिजे, दोघांनी अडचणी सुखदुःख समजून घ्यायला पाहिजे, सोडवला पाहिजे. एकट्या पुरुषाची जबाबदारी नाही ही सर्व संकटांना मात करायची, सर्व संकटे सोडवायची, सर्व दुःख सुख दूर करायची. एकट्या पुरुषाची जबाबदारी नाही, तर स्त्रीची सुद्धा जबाबदारी आहे. स्त्रीने सुद्धा खूप मदत करायला पाहिजे, स्त्रीने सुद्धा सहभाग करायला पाहिजे, स्त्रीने सुद्धा सुख दुःख वाटून घ्यायला पाहिजे. संसार या घर चालवायचं, या काही असो, कोणती घटना असो, कोणताही प्रसंग असो, एकट्या पुरुषाची जबाबदारी नाही, एकट्या पुरुषाचं कर्तव्य नाही, तर स्त्रीचं सुद्धा कर्तव्य आहे. स्त्रीने सुद्धा हातभार घातला पाहिजे, स्त्रीने सुद्धा या पत्नीने सुद्धा आपल्या पतीला मदत केली पाहिजे, त्या पतीला दिलासा दिला पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, त्याची विचारणा केली पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या तरच दोघांचा संसार टिकून राहील आणि स्त्री पुरुष समानता टिकून राहील. स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, कायद्याच्या दृष्टीने असली पाहिजे, समाजाच्या दृष्टीने असली पाहिजे, सर्वांच्या दृष्टीने असली पाहिजे. पुरुषावरही अन्याय होऊ नये, स्त्रीवरही अन्याय होऊ नये. कारण दोघेही सुखी आनंदी रंगमय जीवनाचे चाके आहे. ही चाके सुरळीतपणे चालण्यासाठी, चांगली चालण्यासाठी दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवा, दोघांनी एकमेकावर प्रेम करावं, दोघांनी एकमेकाचे सुख दुःख वाटून घ्यावे. लक्षात ठेवा, एकट्या पुरुषाची चूक नसते तर स्त्रीची सुद्धा चूक असते. एकट्या पुरुषाचा दोष नाही तर स्त्रीचा सुद्धा दोष असतो. म्हणून एकट्या पुरुषाला, एकट्या माणसाला, एकट्या पतीला, एकट्या नरोबाला दोषी ठरवू नये, जबाबदार ठरवू नये. आता पतीला, या पुरुषाला अनेक व्यसनाची सवय लागते, दारूची सवय लागते, अनेक गोष्टीची सवय लागते. त्याचं कारण म्हणजे त्याचं टेन्शन असतं, धास्ती, टेन्शन, करकर, किरकिर, या वाद, झगडा, टेन्शन या कारणामुळेच पुरुषाला व्यसनाची सवय लागते, दारूची सवय लागते, अनेक गोष्टीची सवय लागते. पुरुषाला जर प्रेम दिलं, पुरुषाच्या भावना जर समजून घेतल्या, पुरुषाची परिस्थिती समजून घेतली, पतीची, नवरोबाची, या पुरुषाची परिस्थिती समजून घेतली, त्या मनात काय ते समजून घेतलं, त्याला काय म्हणायचं हे समजून घेतलं, त्याच्या भावना समजून घेतल्या, त्याचं दुःख समजून घेतलं, तर
या पुरुषाला कोणतीच सवय लागणार नाही, कशाच प्रकारची कोणत्याच प्रकारच्या व्यसनाची, या दारूची, या कशाची त्याला सवय लागणार नाही. तो चांगला राहील, सुंदर राहील, त्याचं आरोग्य चांगलं राहील, संसार चांगला राहील आणि घरदार सुंदर राहील आणि संसार टिकेल आणि जीवन चांगलं होईल. म्हणून आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला, आपल्या जोडीदाराला, आपल्या साथीदाराला समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या भावना, त्याचं मनातलं दुःख, त्याचं मनातलं कोडं, या मनात काय आहे, या सर्व काही पत्नीने समजून घ्यायला पाहिजे. त्याचं टेन्शन दूर करायला पाहिजे, पतीचं टेन्शन दूर करायला पाहिजे. पतीच्या मनात काय आहे, काय चाललंय, कोणतं दुःख आहे, का दुःखी आहे, काय कारण आहे, हे कोड पत्नीने सोडवला पाहिजे. आणि आपला पती खुश राहावा, आनंदी राहावा, मजेदार राहावा, सुखी राहावा, सुंदर राहावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण तोच आपल्या सुंदर जीवनाचा सागर आहे, आपल्या सुंदर जीवनाचा रत्न आहे, अलंकार आहे. कारण पतीमुळेच घर शोभून दिसतं आणि पुरुषामुळेच जीवन सुखी होतं, आनंदी होतं. कारण तो कमावता आहे, कमवणारा आहे, घर चालवणारा आहे, परिवाराला पुढे नेणारा आहे, परिवार जगिणारा आहे, तोच करता धरता आहे, तोच प्रमुख आहे. म्हणून अशा पुरुषाची सहानुभूती वाढवली पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्याच्या मनाचं दुःख समजून घेतलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला जाणून घेतलं पाहिजे, त्याला प्रेरणा दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. तरच संसार टिकून राहील, जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. तसेच पुरुषाने सुद्धा स्त्रीच्या भावना, स्त्रियांच्या भावना, स्त्रियांच्या मनात काय आहे, स्त्रीच्या मनात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे. आपल्या पत्नीचं दुःख, आपल्या पत्नीच्या भावना, तिच्या मनात काय आहे, तिला काय म्हणायचं आहे, तिच्या मनात कोणतं दुःख आहे, काय आहे, तिची अडचण काय आहे, भानगड काय आहे, हे सगळं पुरुषाने समजून घेतलं पाहिजे. पुरुषाची तेवढीच जबाबदारी आहे की आपल्या पत्नीला, आपल्या लेकरा बाळांना खुश ठेवायची तेवढी जबाबदारी पुरुषाची आहे, पतीची आहे, पतीची आहे, नवरोबाची आहे. म्हणून पुरुषाने सुद्धा आपल्या पत्नीला, स्त्रीला समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. दोघांनीही एकमेकाच्या भावना, एकमेकाचं दुःख, एकमेकाचे सुखदुःख, एकमेकाच्या अडचणी, समस्या सर्व काही जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे. तरच जीवन सुखी होतं, आनंदी होतं, रंगमय होतं, मजेदार होतं आणि संसार टिकून राहतो, जीवन सुंदर होतं. म्हणून स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. जेवढा पुरुषाला अधिकार आहे तेवढा स्त्रीला असला पाहिजे, जेवढा स्त्रीला अधिकार आहे तेवढा पुरुषाला असला पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, सर्वांच्या दृष्टीने दोघेही समान धागे आहेत, दोघेही समान आहेत, दोघेही या सुखी आनंदी संसाराचे चाके आहेत. म्हणून दोघांनाही समान अधिकार दिला पाहिजे, स्त्रीलाही समान अधिकार दिला पाहिजे आणि पुरुषालाही समान अधिकार दिला पाहिजे. कारण पुरुष हा अलंकार आहे, रत्न आहे, सुख जीवनाचा आधार आहे आणि स्त्रीसुद्धा ही सुखी जीवनाचा आधार आहे. कारण स्त्री आणि पुरुषाशिवाय जीवन सुखी होत नाही, जीवन रंगमय होत नाही. म्हणून स्त्री आणि पुरुष हे एकमेकाशिवाय राहू शकत नाही आणि स्त्री आणि पुरुषाशिवाय जीवन आनंदी, रंगमय होत नाही, होणार नाही, झालंय नाही, होणार नाही, झालंय नाही, होत नाही, होणार नाही. म्हणून स्त्री आणि पुरुष हे दोघेही महत्त्वाचे आहेत, दोघेही रत्न आहेत, धागे आहेत, सुखी जीवनाचे आधारस्तंभ आहेत. दोघांनीही समानतेने वागायला पाहिजे आणि दोघांनाही समाजाने, कायद्याने, सर्वांनी समानतेचा दर्जा दिला पाहिजे. दोघांनाही समान ठेवलं पाहिजे, दोघांनाही समानतेने वागवलं पाहिजे. दोघेही समान आहेत, स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान आहेत असं धरून चाललं पाहिजे. तरच जीवन सुंदर होईल, सुखी होईल, संसार तुटणार नाही, जीवन बिघडणार नाही, लेकरबाळ सत्यानाश होणार नाही आणि जीवन एकदम सुंदर होईल, मजेदार होईल. कारण स्त्रीने जर पुरुषाला समजून घेतलं, पुरुषाच्या भावना समजून घेतल्या, पुरुषाच्या मनात काय समजून घेतलं, पुरुषाला दिलासा दिला, त्याला प्रेरणा दिली, त्याची अनुभूती वाढवली, त्याच्यावर प्रेम केलं आणि पुरुषाने सुद्धा आपल्या पत्नीला समजून घेतलं, तिच्या भावना काय आहेत, स्त्रीच्या भावना काय आहेत,
तिच्या मनात काय आहे, तिचं दुःख काय आहे हे समजून घेतलं तर संसार सुखाचा होईल. आणि दोघांनी एकमेकाला समजून घ्यावे, दोघांमध्ये समानता असावी, समाजाने कायद्याने सुद्धा दोघांनाही समानतेने वागवावे, तरच जीवन सुखी होईल, आनंदी होईल, रंगमय होईल. काही अडचणी येणार नाहीत, संसार तुटणार नाही, एकाला सत्यानाश होणार नाही, घटस्फोट होणार नाही, काहीच होणार नाही. म्हणून दोघांनाही समानता असावी आणि पत्नी आणि पतीने दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं, दिलासा द्यावा, एकमेकाची प्रेरणा वाढवावी, एकमेक सुख दुःख वाटून घ्यावे, ॲडजस्टमेंट करावी, जास्त लालच न करता, हाव न धरता एकमेकावर प्रेम करावं, एकमेकावर विश्वास ठेवावा, ॲडजस्टमेंट करावी, एकमेकाचे सुख दुःख समजून घ्यावे, एकमेकाला समजून घ्यावे, एकमेकाच्या भावना समजून घ्यावे, एकमेकाचे सुख दुःख दूर करावे, एकमेकाला चालना द्यावी, प्रेरणा द्यावी, प्रोत्साहन द्यावी आणि त्या समाजाने साथ द्यावी, कायद्याने साथ द्यावी, तरच जीवन सुखी होईल, आनंदी होईल, रंगमय होईल आणि दोघांची समानता टिकून राहील. म्हणून स्त्री पुरुष समानता ही फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.